हे घे. अरे पाणी तर. काही बोलणार आहेस विश्वा? बोलणार आहेस का काही? थांब. काय झालं हे कळल्याशिवाय तुला इथून जाता येणार नाही. बस खाली. आई, माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली आहे. चूक? एवढी काय मोठी चूक झाली की कानेटकरांनी थेट घरी येऊन तुला मारहाण केली? माझ्याकडून एक अशी चूक झाली आहे ज्यामुळे जयंतचा लॉस झालाय, आर्थिक लॉस. किती लॉस झाला त्यांचा? ₹50,00,000. आणि यात सगळी चूक माझीच आहे. जयंत आज जे काय वागलाय ते त्यामुळेच. अरे पण चूक झाली म्हणून काय घरी येऊन मारहाण करायची त्यांनी? यांनी तुझ्या बाबांशी बोलायला हवं होतं, वकिलांशी बोलायला हवं होतं, नोटीस पाठवायला हवी होती. काहीतरी वेगळा मार्ग असेलच की. ही घरी येऊन मारहाण करायची ही काय पद्धत आहे? विश्वा, पण हे जे सांगतोयस ते खरं आहे ना? हो आई. नशीब समज आता बाबा घरात नाहीयेत. ते असते तर त्यांनी काय केलं असतं ना याचा विचारही करवत नाहीये. पण काकू, आपल्याला काकांना हे सगळं सांगावं तर लागणारच आहे ना. याची काही गरज नाहीये. गरज आहे. 50,00,000 छोटी रक्कम नाहीये. कुठून आणणार आहेस पैसे तू? हा? आणि जोपर्यंत हे बाबांना कळत नाही ना, कानेटकर असताच तुला त्रास देत राहतील. ते काही नाही, मी यांच्याशी बोलणार आहे. ते काढतील काहीतरी मार्ग यातून. काय करायचंय ते करा. विश्वा, अरे शांतपणे. खातच नाही हा मुलगा. मला कळतच नाहीये, आर्थिक नुकसान झालं म्हणून काय कोणी घरी येऊन मारतं का? आणि मान्य आहे विश्वाची चूक झालीये, पण म्हणून असं जयंत कानेटकर असं वागतील असं वाटलं नव्हतं. पण मलाही खरंच काही कळत नाही अगं. तू बोलतेस का विश्वाशी जाऊन? बघ काही बोलतोय का?